11 नगर परिषद निवडणुकीत 4,76,855 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। 286 सदस्यांसाठी होणार आहे 11 नगर परिषदेमध्ये मतदान। राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका 2025च्या अनुषंगाने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यातील 11 नगर परिषदपैकी 7 ब वर्ग आणि 4 क वर्ग नगर परिषदेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। या निवडणुकीसाठी 4,76,855 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 11 नगर परिषदेमध्ये 286 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे। दुबार मतदारांना आपण कुठे मतदान करणार आहे याची पुष्टी करावी आणि मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले आहे। कलम 19 मधील तरतुदीनुसार रद्द करण्यात एकूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिताची सदस्य संख्या गॅझेटमध्ये या अगोदरच 10 जुलै 2025 रोजी आपली प्रसिद्ध झालेली आहे। प्रभाग रचना ही दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम झालेली आहे। प्रभागीय आरक्षण हे 27 ऑक्टोबर 2025 ला जिल्ह्यात आपलं पूर्ण झालेलं आहे। प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी झाली होती। प्रारूप यादी मतदार यादीवर आक्षेपांचा कालावधी 8 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर होता आणि त्यानुसार प्राप्त झालेले जे काही आक्षेप होते त्याच्यावरती सविस्तर फिजिकल व्हेरिफिकेशन राऊंडला जाऊन त्याच्याशिवाय सुनावणी देऊन ज्यांनी त्याच्याबाबतचे आक्षेप घेतले होते त्याचं निरसन करून अंतिमतः 31 ऑक्टोबर 2025 रोजी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे। मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध ही 7 नोव्हेंबर म्हणजे उद्या मतदान केंद्राची यादी देखील प्रसिद्ध केली जाणार आहे। एकूण आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही 7 ब वर्ग नगर परिषद आणि 4 क वर्ग नगर परिषद आहे त्याच्याबाबतचं सविस्तर माहिती जी आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर एकूण सर्वच्या सर्व नगरपालिकांची एकूण मतदारांची संख्या ही 4,76,855 इतकी आहे। त्याच्यामध्ये 2,42,000 इतके पुरुष आणि 2,34,000 इतक्या स्त्रियांची संख्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। एकूण आपल्याकडे 141 प्रभाग आहेत ज्याच्यामध्ये 2 सदस्यीय 137 आहेत, 3 सदस्यीय 4 आहेत आणि एकूण सदस्यांची संख्या ही 286 इतकी राहिली आहे। ह्या 286 सदस्यांपैकी 145 सदस्य हे महिलांकरिता स्त्रियांकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि राखून ठेवायच्या सदस्यांची अन्य जे प्रवर्गातील जे आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचे 37, अनुसूचित जमातीचे 3, नामप्रचे नागरिक मागास प्रवर्गाचे 77 आणि सर्वसाधारण 169 अशा पद्धतीने 286 सदस्यांच्या संख्येचं आरक्षणाचं वर्गीकरण आहे।